बातमी जतमधून एस टीचे प्रवासी वाढले, फेऱ्या मात्र अपुऱ्या। एस टी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, मात्र दुसरीकडे बस व फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून महामंडळाने याकडे त्वरित लक्ष घालून बस फेऱ्या वाढवून प्रवाशांची गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे। जत उमदी मार्गे सोलापूर अक्कलकोट येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे। जत आगारात गेल्या 20 दिवसांपासून जत सोलापूरकडे जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे। दुपारी 3 वाजल्यानंतर प्रवाशांना तासनतास एस टीची वाट पाहत ताटकळत राहावे लागत असल्याने जत आगाराच्या असुविधेबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे। प्रवासी संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी असून प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे। बस स्थानकावरील तक्रार व सूचना पुस्तकात वारंवार जत सोलापूर अक्कलकोट या मार्गावर धावणाऱ्या अपुऱ्या बस फेरीबाबत ओरड होत असताना सुद्धा जत आगार प्रशासन याबाबत कुठलीच सुधारणा करताना दिसत नसून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या सर्व बाबींचा फायदा प्रत्यक्षपणे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना होत असून प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे। जत व गुड्डापूर धानम्मा देवी तीर्थक्षेत्र असून येथून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात। गुड्डापूर तीर्थक्षेत्रमधून अक्कलकोट गाणगापूर कर्नाटकाकडे जाणारे प्रवासी संख्या जास्त आहे। दुपारी 1:30 वाजता निघणारी जत उमरगा जत अक्कलकोट या दोन्ही बस फेऱ्या 15 दिवसांपासून बंद आहेत। सध्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे सोलापूरकडे धावणारी एस टी हाऊसफुल दिसत आहे। दरम्यान गाडीची वाट पाहावी लागते आहे, ती गाडी नियमित असली पाहिजे अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे। या मार्गावर आधीच अपुऱ्या बस सुविधा आणि त्यातही अनेक प्रवासी खिडकीद्वारे प्रवेश करून बेकायदेशीररित्या जागा आरक्षित करीत असतात। चडचणीतून महाराष्ट्र राज्याच्या एस टी बसेस हाऊसफुल प्रवासी उभारून सोलापूरपर्यंत उभारून जातात। त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दररोज शाब्दिक बाचाबाची होते। या प्रकरणी हाणामारीपर्यंत येऊन ठेपल्याचेही अनेक प्रकरणे या ठिकाणी दिसून आलेले आहेत। प्रवासी संख्या लक्षात घेता जत आगारातर्फे सोलापूरकडे जाणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे।